हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज मी ते खूप दिवसानंतर एक ब्लाऊज शिवत होते आणि तोच माझा होत आलेला. मी गळ्याचं म्हणजे जे गळा आहे ना त्याचा गोट मारत होते आणि छान असं माझं दुपारचं इथं ब्लाऊज शिवायचं चाललं होतं. ते झाल्यानंतर संध्याकाळी ना मी ते हे ना 4-5 दिवस मी गहू भिजायला घातले होते. तर रोज त्याचं पाणी बदलायचं आणि मला कुरवड्या करायच्या होत्या, त्याच्यामुळे मी गहू भिजायला घातले होते. तेच मी आता झाले होते 4-5 दिवस, त्याच्यामुळे मी सगळं पाणी काढून घेत होते आणि त्याचा मला चिक काढायचा होता. तर छान असं बघू आता कशा होतात ते कुरडया. खूप दिवसानंतर करत आहे मी. नंतर मी ते संध्याकाळी स्वयंपाक करायला घेतला. त्याच्यामध्ये आज होता आमच्याकडं अंड्याची बुर्जी, त्याच्यामुळे मी इथं कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून घेतला. त्याच्यामुळे हळद टाकली, तिखट टाकलं आणि नंतर चांगलं असं फ्राय केलं. नंतर त्याच्यामध्ये जाणार आहेत आता अंडी. तर 4-5 अंडी टाकून घेतली. आमच्या चौघांसाठी करायची होती, त्यामुळे तेवढं म्हणजे करणार होते. तर खाणारे तर चौघच आहे, एवढे बास होतात. 4 अंडी टाकून घेतली. मस्त असं ते मिक्स केलं. त्याच्यामध्ये नंतर मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हलवत राहायचं ते. म्हणजे खूप असं बारीक बारीक म्हणजे असं करायचं, म्हणजे खूप छान लागते बुर्जी. मग असं हलवलं आणि छान असं भाजून घेतलं, कोथिंबीर टाकली आणि छान अशी माझी बुर्जी तयार झाली. जेवण वगैरे सगळं झालं, भांडे बिंडे झाले आणि नंतर मी ते चिक काढायला घेतलं होतं. कारण की याची भांडी ना खूप चिकट होतात, म्हणजे तो चिक आहे ना खूप चिकटतो, त्याच्यामुळे तेल लावून घेतलं. नंतर मिक्सरच्या भांड्याला पण तेल लावून घेतलं आणि नंतर जे भिजवलेले गहू आहेत ना ते वाटीन टाकून घेतले. थोडं थोडं पाणी करून ते चांगले असे आबडदोबड वाटून घ्यायचे आहेत. म्हणजे थोडंसंच फिरवायचं आणि नंतर मग पिळून चिक काढायचा. तर छान असं थोडं थोडं करून ना फिरवून काढलं. आणि खरं सांगू का, हे काम जरा कठीणच असतं, खूप वेळ लागतो ह्याला. आणि मला 1-1.5 तास लागला होता एवढं सगळे गहू म्हणजे गव्हाचा चिक काढायला. आणि तुम्ही बघू शकता असं पिळून काढायचं आहे. आणि नंतर जे गोळे आहेत ना ते पण नंतर पाण्यात मिक्स करून व्यवस्थित पिळून काढायचं आहे चिक. मी आता हे चाळणीमध्ये पिळून काढत आहे आणि माझ्याकडे ह्याच्यापेक्षा आणखी एक बारीक चाळणी आहे, त्यातनंच मी काढून घेणार आहे बाकीचा चिक, म्हणजे ओतून घेणार आहे. नंतर इथे बघा, जे मी काढलं होतं ना पिळून, त्याचा परत चोथा असतो ना त्याच्यामध्ये मी पाणी ओतून परत पिळून काढायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये पण चिक निघतो त्याच्यामुळे. आणि एवढा सारा डब्यात निघलेला आहे आणि ह्यात ना थोडासा चिक म्हणजे खाली जे आहे ना घट्ट होऊन बसतो, वरचं सगळं पाणीच असतं. तर असा माझा चिक काढून झालाय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय.